मुकाबला है और इस अंतिम मुकाबले में एक तरफ है पेट तो दूसरी तरफ है यहाँ पे हम देखेंगे भातान टीम, श्री दत्त भातान टीम एक फॉर्म टीम है। एक तरफ प्रवीण भुईर, सागर भुईर और चंद्रकांत भुईर जैसा मास्टरमाइंड खिलाड़ी हम देखेंगे, तो दूसरी तरफ अगर देखा जाए तो पेट टीम अभी एक गरमाहट भरी शीत उन्होंने यहाँ पे प्रस्तावित की है पोजीशन जामिनी टीम के बनाम खेलते हुए। चलो तो दोस्तों, शानदार मुकाबले की तरफ आज के दिन का अंतिम मुकाबला देखने को मिलेगा। श्री दत्त भातान और पप्पन नीलेमन पेट के बीच में दो सलामी बल्लेबाज हम देखेंगे, प्रवीण भुईर और सागर भुईर। तो प्रारंभिक बल्लेबाज हम मैदान में देखेंगे और गेंदबाजी करते हुए गेंदबाज किसके हाथों में गेंद सौंपेंगे ये देखना बेहद जरूरी होगा। 4 ओवरों का ये मुकाबला, एक और पावर प्ले की रहेगी, 4 गेंदबाज कंपल्सरी चेसिंग, सब चीजें इस मुकाबले में हम देखेंगे। हमारे अंपायर अजीत खुटले सर और दीपक पाटिल सर पाली से है, अजीत कुंटले है नांदगांव से, उनका भी स्वागत करना चाहेंगे इस प्रतियोगिता में। आज के दिन का यह अंतिम मुकाबला, इंतजार रहेगा टॉप 4 में कौन सी टीम यहाँ पे क्वालिफाई करेगी। नलता सूरज हमें बताएगा। सैटरडे के दिन इस मैदान के ऊपर DPL यानी कि डेरवली प्रीमियर लीग का एक बड़ा धमाका हो जाएगा दोस्तों। और अंतिम सैटरडे के दिन रिजल्ट आएगा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ। चैंपियन कौन रहेगा, रनर अप कौन सी टीम रहेगी, तीसरे नंबर की हकदार कौन सी टीम रहेगी और अंतिम नंबर की हकदार कौन सी टीम रहेगी, इसके लिए अंतिम सैटरडे के दिन ये रिजल्ट आएगा आपके सामने। कल के दिन में फिर एक बार एक बहुत बड़ा क्रिकेट का मेला लगने वाला है, क्योंकि रायगढ़ ओपन के लॉर्ड्स यहाँ पे खेलने वाले हैं। गुड्डू मात्रे गेंदबाजी, पिछले मैच का हीरो रहा था गुड्डू, लेकिन इस बार सामने है प्रवीण भुईर, एक ताकतवर बल्लेबाज कहा जाता है भाता टीम का। दूसरी तरफ सागर भुईर, छोटा बैक का बड़ा धमाका, बहुत कम उम्र में एक ताकतवर बल्लेबाजी यहाँ तक देखने को मिलती है। इस साल अगर देखा जाए तो इनफॉर्म खिलाड़ी के रूप में यहाँ पे दीपक पाटिल सर का मुकाबला शुरू होने का ग्रीन सिग्नल, यस गेम इज ऑन। हल्के हाथों से खेला था, अपील हुई थी विकेट कीपर के पास से, लेकिन इस अपील को बिल्कुल खारिज कर दिया विकेट कीपर ने। गेंद गई सीधी विकेट कीपर की दस्ताना में, डॉट गेंद की समाप्ति हुई। पहली गेंद गुड्डू मात्रे की डॉट आई, प्रवीण भुईर ऑन स्ट्राइक खेल रहे हैं। अंतिम मुकाबला दोस्तों पप्पन इलेवन के नाम से जाने जाने वाली है पेट टीम। बढ़िया स्ट्रोक खेला, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद है, आउटफील्ड खराब होने के कारण 1 रन तो जरूर मिली है, दूसरी रन लेने की कोई गुंजाइश नहीं। एक रन से शुरुआत हुई है। जी हाँ, विनायक धुमाल डेरवली के एक बहुत ही मजेदार खिलाड़ी है। इस बढ़िया शॉट में फिर एक बार तब्दील करने का प्रयास था, लेकिन इस बार चकमा खा गए बल्लेबाज सागर भुईर की पारी का अंत हो चुका है। यहाँ से लौट चुके हैं सागर भुईर। शहीद हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे सुमधुर संगीत आपण ऐकलं, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून दिलवार मुजरा। तो दोस्तों यहाँ पे गुड्डू इस गेंद के ऊपर अटैक करने का प्रयास था बल्लेबाज सागर भुईर का, नाकामयाब हुए। नए बल्लेबाज अगर बात की जाए तो साहिल भुईर मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। 4 ओवरों के इस मुकाबले में कम से कम 40 रन बनाना यहाँ पे जरूरी होगा बल्लेबाजी करते हुए भाटा टीम के लिए। गेंदबाज गुड्डू मात्रे का माफ कीजिएगा, गुड्डू मात्रे का आज निश्चित तौर से दिन है, मैं कहूँगा आज अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी उनकी तरफ से देखने को मिली। ये बढ़िया स्ट्रोक खेला इस बार साहिल ने,
बड़ी लॉन्ग ऑन के क्षेत्र में तैनात खिलाड़ी जब तक थ्रो करे दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज। रन आउट का खतरा हो सकता है कि मिसफील्डिंग भी हुई है, लेकिन नहीं, 2 ही रन मिलेंगे और इस 2 रनों के साथ टोटल की बात करें स्कोर कार्ड के ऊपर 3 रन। कैलाशवासी पप्पन 11 पप्पन यानी कि एक बहुत ही होनहार खिलाड़ी था पेट टीम का चंद्रकांत भोईर, और उनका काफी नजदीकी रिश्ता था, दोस्ती यारी थी। आज वो हमारे बीच में से निकल गया है। इस बार हमने देखा कि 1 रन बनेगी और इस 1 रन के साथ टोटल की बात करें स्कोर कार्ड के ऊपर रन आए हैं 4 रन। पहली ओवर प्रगति पथ पर है, गुड्डू मात्रे गेंदबाजी कर रहे हैं, 4 रन जरूर आए इस ओवर में। 1 विकेट भी लिया है सागर भोईर का। आज सागर भोईर का बल्ला इस मैदान के अंदर नहीं चला है, ये बात जरूर हम यहाँ पे डिक्लेयर करना चाहेंगे। इस बार फिर एक बार उसी क्षेत्र में खेला है, लेकिन खिलाड़ी तैनात है, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगी और इस 1 रन के साथ टोटल 5 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ओवर की समाप्ति हुई, 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट की नुकसान पर टोटल रन संख्या बन चुकी है 5 रन। काफी अच्छी गेंदबाजी देखिए, हमने सराहना करनी पड़ेगी गेंदबाज की। हर गेंद में कुछ अलग वेरिएशन, अलग सा बदलाव कदम देखने को मिला गेंदबाज गुड्डू मात्रे के। दूसरे गेंदबाज हम जरूर देखेंगे, योगेश कुंडन के हाथों गेंद सौंपी है, कप्तान ने जिम्मेदारी सौंपी है। सामने है बल्लेबाज प्रवीण भोईर। 4 ओवरों के इस मुकाबले में हमने देखा 5 रन बने हैं पावर प्ले की ओर में, यानी कि बिल्कुल कंजूसी भरी गेंदबाजी देखने को मिली गेंदबाज की। रनों के ऊपर बिल्कुल अंकुश लगाया था और इस बार गेंदबाज योगेश कुंदन तैयार, वुडलैंड स्पॉट पर डिलीवर किया था इस गेंद को। गेंद जा रही है सीधी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पास, तैनात खिलाड़ी जब तक थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल की है दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के साथ टोटल की बात करें तो रन संख्या बन चुकी है 6। धीमी गति से स्कोर बोर्ड हिलता हुआ नजर आ रहा है, लेकिन अब रफ्तार की जरूरत है, क्योंकि 4 ओवरों के मुकाबले में कम से कम 40-45 रन जो अपोजिशन टीम है आपके सामने, वो भी उनकी बैटिंग ऑर्डर अगर देखी जाए तो कम से कम 5 से 6 नंबर तक बल्लेबाज उनकी भी देखने को मिलते हैं। इस बार टाइमिंग सेट नहीं कर पा रहे थे, मिस टाइमिंग शॉट खेला था, फुटवर्क का इस्तेमाल नहीं, बैकफुट पर जाकर इस गेम को खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब हुए। डॉट गेम की समाप्ति हुई, इसी के साथ टोटल वहीं पे रुका हुआ। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। योगेश कुंदन गेंदबाजी कर रहे हैं, उतारिया इस गेंद को हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे है, शायद विकेट का पतन हो सकता है। यस इट इज, लेकिन बादान है वो लॉस द विकेट। यहां से लौटना पड़ रहा है बल्लेबाज साहिल भोईर को। गुड्डू मात्रे के लक्ष्य कदम पर चलती हुई गेंदबाजी हो रही है योगेश कुंडन की। गुड्डू मात्रे ने पहली गेंद पर डॉट निकाली थी, दूसरी गेंद पर 1 रन आई थी, तीसरी गेंद पर विकेट आई थी। योगेश कुंडन पहली गेंद पर आए 1 रन, दूसरी गेंद पर डॉट और तीसरी गेंद पर विकेट। बिल्कुल लक्ष्य कदम पर चलते हुए गेंदबाजी कर रहे हैं। इस बार बढ़िया स्ट्रोक खेला है, वहां पे खिलाड़ी जरूर मौजूद है, लेकिन इस बार आएंगे 4 रन। क्या लाजवाब स्ट्रोक खेला था प्रवीण भोईर के बल्ले से, ये आया दन 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 करता हुआ 4 रन। ने बिल्कुल सैड माहौल बना दिया इस गाने के साथ। गेंदबाज तैयार, ये ब्रश किया था गेंद ने बल्ले को, इस बार मिलेगी मात्र 1 रन। कैच जरूर छूटी थी यहाँ पे बल्लेबाज प्रवीण भोईर जैसे बल्लेबाज को जीवन दान देना, यानी कि बहुत ही डेंजरस हो सकता है पे टीम के लिए। प्रवीण भोईर को जीवन दान जरूर मिला है, 1 रन मिली इस गेंद के ऊपर। 11 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। स्पॉट पर इस गेंद को टप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल मिली थी, शॉट थर्ड मैन के रिजल्ट में काफी बढ़िया फील्डिंग फील्डर द्वारा, लेकिन 1 रन नहीं रोक पाए और इस 1 रन के साथ हमने देखा कि इस ओवर की समाप्ति हुई। टोटल बने 12 यानी कि 6.00 के औसत हम देख रहे हैं इस ओवर में, इस 2 ओवरों में। लेकिन रन गति है, बढ़ाने की जरूरत है। रुपेश ठाकुर मेरे साथ जुड़े हैं, वातावरण टीम से बिलोंग करते हैं, सपोर्ट भी करते हैं अपने टीम के लिए, तो
प्रति ओवर अगर देखा जाए तो 6.00 की औसत है। थोड़ी सी गति परिवर्तन होनी चाहिए, अब लंबे चौबे छक्के आने की जरूरत है क्योंकि मिनिमम जो टारगेट होता है वो टेनिस क्रिकेट में अगर देखा जाए 4 ओवरों के 5 ओवरों के मुकाबले होते हैं तो मिनिमम 10 का एवरेज रखना जरूरी होता है। पर वही प्रयास जरूर कर रहे हैं लेकिन सफलता हाथ में आ रही है। नए बल्लेबाज हम देखेंगे सतीश तावरे। पिछले मुकाबले में सतीश तावरे बरसे थे मैदान के अंदर, ऐसा इस मैदान का कोई कोना नहीं, कोई गली नहीं जहां पे सतीश तावरे की चली नहीं। बिल्कुल वाकई लाजवाब बल्लेबाजी देखी थी पिछले मुकाबले में। इस मुकाबले में अब जरूरत है सतीश तावरे की उसी बल्लेबाजी को दोहराने की। नए गेंदबाज की बात करेंगे हम, नीतीश मात्रे पेट टीम की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार। बढ़िया स्ट्रोक खेला था लेकिन इस बार हवा में खिलाड़ी गेंद के नीचे है और नहीं, यहाँ पे क्या ड्रॉप जरूर हुई है। दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और इस गेंद पर आए 2 रन। जीवन दान भी मिला था, 2 रन भी मिले, प्लस पॉइंट है बागान टीम के लिए और इस 2 रनों के साथ 14 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। नीतीश मात्रे गेंदबाजी करेंगे। सतीश तावरे बरसे थे पिछले मुकाबले में, बल्लेबाजी करते हुए इस बार ऑन स्ट्राइक खेल रहे सतीश। काफी बढ़िया स्ट्रोक स्विप जोन में खिला, यहाँ पे खिलाड़ी जरूर मौजूद है, मिसफील्डिंग भी हुई है जरूर लेकिन एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। और 1 रन के साथ टोटल की बात करें तो स्कोर कार्ड के ऊपर रन आए हैं 15 रन। 15 रन आए हैं, तीसरी ओवर प्रोग्रेस पर है। अब रनों की गति बढ़ाने की जरूरत। प्रवीण भोईर जब तक मैदान में राहत की सांस नहीं ले सकती बेक टीम। हवा में गेंद काफी फील्डिंग करने का प्रयास लेकिन गेंद पर आए 4 नंबर और इन 4 रनों के साथ रनों की रफ्तार बढ़ी। जल्दी है रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। जरूरत थी अब 24 छक्के की और इस जरूरत के अनुसार बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज प्रवीण भोईर हमें दिखाई दे रहे हैं। शॉट ऑफ लेन, इस बार प्रवीण भोईर को इस तरह से गेंद आएगी तो इसका रिजल्ट ये आएगा, आए 6 नंबर और यहाँ से फिर एक बार रफ्तार से रन संख्या बढ़ती हुई। रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों के ऊपर आए 10 रन। ये होता है क्रिकेट दोस्तों। बिल्कुल हम कुछ लगाए बैठे थे ये बात, लेकिन अब यहाँ पे आक्रमण ही आक्रमण दिखाई दे रहा है प्रवीण भोईर की ओर से। 1 रन तो आसानी के साथ बना ली दोनों बल्लेबाजों ने, दूसरी रन लेने की कोई गुंजाइश नहीं। 26 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर, तीसरी ओवर प्रोग्रेस पर है। इस ओवर के मेरे ख्याल से 5 गेंदें अभी तक हो चुके हैं, अंतिम गेंद शेष है और सामने है बल्लेबाज सतीश तावरे। हल्के हाथों से इस गेंद को खेल दिया लेकिन यहां पे मिलेगी विकेट। कड़ुलिंबाला आला कसा गोडपाला, कड़ुलिंबाला आला कसा गोडपाला, झरदंगमी 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 वही जाते हैं जिन्हें सही बुलाते हैं। एक अच्छा संगीत यहाँ पे डीजे मास्टर के माध्यम से हमें सुनने को मिला, शुक्रिया डीजे। टोटल की बात करें स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 26 रन। अभी अच्छी शुरुआत यहाँ पे प्रवीण भोईर, मैंने पहले ही कहा था जब तक प्रवीण भोईर मैदान के अंदर है राहत की सांस नहीं ले सकती बेक टीम। काफी होनहार खिलाड़ी है प्रवीण भोईर, अगर टेनिस में बोलबाला है, बहुत ही ताकत है उसकी और उसके पीछे उसकी मेहनत है, उसकी भी सराहना करनी पड़ेगी। लास्ट गेंदबाज हम देखेंगे अविनाश मोहिते। अंतिम 6 गेंदें शेष, अविनाश तैयार। बार उठा दिया इस गेंद को, वहां पे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन मिलेगी, दूसरी रन के लिए दौड़ पड़े, खतरा हो सकता है और ये देखिएगा 2 रन बने हैं और इस 2 रनों के साथ 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। सूरज की बॉल रिफ्लेक्ट होकर डायरेक्ट आंखों पर गिर रही है वहां पे जहां पे पॉइंट और टीम के बीच में जो खिलाड़ी खड़ा है।
बढ़िया स्ट्रोक जरूर लगा है, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद है। यहाँ पे रेस लगी थी खिलाड़ी और गेंद की आखिरकार जीती गेंद आई नंबर 4। संजीव, इस दौरान हमारे मांडवे मामा यहाँ पे आ चुके हैं। सर आइएगा, यू आर मोस्ट वेलकम। ये देखिएगा कारपेट शॉट के सहारे सीधे मिला के रीजन में इस गेम को खेल दिया। रन आउट का खतरा सब पे मंडरा रहा था और वही हुआ, विकेट मिला यहाँ पे पेटी को। रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। नए बल्लेबाज की बात करेंगे हम। जयेश भोईर, प्रवीण भोईर अभी तक तरफा खेल रहा है मैदान में, काफी बढ़िया स्ट्रोक खेला, लेकिन यहाँ पे खिलाड़ी मौजूद है। एक ही रन मिलेगी, दूसरी रन लेने की गुंजाइश जरूर यहाँ पे सोचा था। लेकिन ये देखिएगा प्रवीण भोईर भी स्ट्राइक में आउट हो सकते थे, लेकिन जीवनदान मिला और यहाँ से विकेट जरूर मिली है, लेकिन प्रवीण भोईर की विकेट नहीं मिली। यहाँ से मिलेगी 1 रन और इस 1 रन के साथ 33 रन। इस दौरान हमारे मांडवे मामा यहाँ पे आ चुके हैं। सर आइएगा, आपका स्वागत है इस स्वर्गीय रामकुमार ट्रॉफी में। मोस्ट वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय रामकुमार चषकामध्ये। आपण याईसाहेबच्या मुख्य आसन व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। अंतिम कुछ गेंदें बची है स्कोर की। सामने प्रवीण भोईर, क्या रिजल्ट आता है अंतिम गेंदों के ऊपर? प्रवीण भोईर को इस तरह से गेंद देंगे तो रिजल्ट यही आएगा। नंबर 1 प्रवीण भोईर, ब्रांड 6। में मिले हमने जब जब शमशीरे ताने गए माहे भवानी। उनतालीस रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। एक छक्के ने पूरी तरह से स्कोर कार्ड का नक्शा बदल दिया, सूरज बदल दी स्कोर कार्ड की। जो रुके हुए रन पे गति दे दी है। अंतिम 2 गेंदों के ऊपर जो प्रहार हुए हैं प्रवीण भोईर के माध्यम से, शायद इस मुकाबले में वापिस आई है भादाड़ टीम। फिर एक बार फुल टॉस गेम, व्हाट अ शॉट, जस्ट लाइक अ रॉकेट, दिस इज द मैक्सिमम बिग एंड ऑसम 6। गुड बैटिंग प्रवीण भोईर। सा 45 रन बन चुके हैं। जीतने के लिए 46 रनों की जरूरत है। 24 गेंदों में 73 रनों का पीछा करते हुए हमने देखे थे। यहाँ पे जरूर मैं निखिल को कहना चाहूंगा, रुपेश ठाकुर इसके बाद आपके साथ जुड़ेंगे, लेकिन रुपेश यहाँ पे हमने देखे थे कि जामुनी टीम ने 73 रन बनाए थे, इसलिए इस मैदान के ऊपर अगर देखा जाएगा तो कुछ कहा नहीं सकता। बैटिंग लाइन का पिच कहा जाता है, बल्लेबाजी के लिए सपोर्ट करता है ये पिच, तो दोनों टीमों को हम सब लग देंगे। और इन 24 गेंदों में 45 रनों का पीछा किस तरह से, 46 रनों का पीछा किस तरह से करती है पेट टीम, इसकी आंखों की कहानी हमारे दोस्त, हमारे साथी रुपेश ठाकुर की जुबानी। थैंक यू, धन्यवाद रोशन सर। एकंदरीत आपण पाहतोय सिद्धेश क्रिकेट क्लब देरवली यांच्या वतीनं आयोजित स्वर्गीय राम धुमाळ चषक 2020 मध्ये सर्वप्रथम सर्वांचं सहर्ष स्वागत। एकंदरीत आपण विद्यमान सामना पाहतोय, निर्णायक सामना भारताविरुद्ध कैलासवासी पप्पा 11 पेठ असा एक दमदार सामना। पहिलं सत्र या सामन्याचं संपूर्णात आलंय आणि पहिल्या सत्रात फलंदाजी करता वेळेस भारत संघानं तब्बल करून काढल्यात त्या
45 धावा आणि 46 धावांचं आव्हान मात्र 24 चेंडूमध्ये ठेवलंय ते पेठ संघासमोर. आपण पाहिलं प्रथम गोलंदाजी केली होती, गोलंदाज गुड्डूनं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरचं आपण बघितलं दुसरं षटक गोलंदाज योगेश कुंदनचं, त्यानं 7 धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक आपण पाहिलं ते गोलंदाज मितेश म्हात्रे थोडासा महाग ठरला, एकंदरीत 14 धावा मितेशनं खर्च केल्या होत्या. तदनंतरचं शेवटचं षटक अतिशय महागडं आपण पाहिलं ते गोलंदाज अरविंद म्हात्रेचं, अविनाश मोहितेचं त्याने तब्बल 19 धावा खर्च केल्या. एकंदरीत धापलगाव धावा लागल्या. पहिल्या सत्राचा खेळ करता वेळेस भारत संघाच्या 45 आणि 46 धावांच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. कैलासवासी पप्पन 11 पेठ संघाची नितेश म्हात्रे आणि रितेश म्हात्रे ही जोडी. एकंदरीत आपण पाहिलं तर दोन्ही संघ एक निर्णायक सामना खेळतात. 4 दिवस चालणाऱ्या शृंखलेचा आजचा दुसरा दिवस. कालच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं बोर्ले संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला आणि आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये कोण करेल टॉप 4 मध्ये प्रवेश असा सांगणारा सामना आपल्या समोर रंगतोय. येणारे 24 चेंडू मित्रांनो आपल्याला सांगून जातील की स्वर्गीय राम धुमाल चषक 2020चा टॉप 4 मध्ये दुसऱ्या दिवशी कोण करेल प्रवेश. 24 चेंडू मध्ये 46 धावा काढायच्या पेठ संघाला आणि या 46 धावा वाचवायच्या प्रवीण भुईरच्या भातान संघाला. वाचवू शकेल का प्रवीण भुईरचा हा भातान संघ तर या 46 धावा 24 चेंडू मध्ये सहजरित्या पूर्ण करेल कैलासवासी पप्पन 11 पेठ संघ. नितेश म्हात्रे आणि रितेश म्हात्रे ही जोडी मात्र मैदानात दाखल झाले. 24 चेंडू 46 धावा. प्रवीण भुईरनं पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्या हातामध्ये मात्र चेंडू घेतलाय. अतिशय भव्य दिव्य अशी ही शृंखला पाहतोय. आयोजकांना घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी अडकलेमय वातावरणामध्ये ही शृंखला पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. उद्या ओपन लॉट्स आहेत. सर्व दमदार खेळाडू मात्र इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. प्रवीण भोईराचा पहिला चेंडू आपण पाहिला. प्रवीणचा एसटी रक्षक थोडासा चाच पडला. एकंदरीत निर्धाव चेंडूची सांगता मात्र होती ती प्रवीणच्या माध्यमातून. सुंदर चेंडू आपण पाहिला. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय साहिल भुईर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रवीण भुईर. दुसरा चेंडू लांब गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षकांना धोका होऊ शकतो आणि धोका झालाय तो पेठ संघाला. एकंदरीत आपण पाहिलं की पहिला चेंडू निर्धावाला होता. तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात एक विकेट मिळाली प्रवीण भुईरला. एकंदरीत पहिल्या 2 चेंडूवर वर्चस्व गाजवलंय ते प्रवीण भुईरनं. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर भातान संघाचे खेळाडू बाद झाले असताना सलामीला आलेला प्रवीण भुईर मात्र स्थिर राहिला होता मैदानात आणि शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार खेचून त्यानं आपल्या संघाची धावसंख्या मात्र उंचावली होती. तोच खेळाडू मात्र आता गोलंदाजी करता वेळेस सुंदर कामगिरी पहिल्या 2 चेंडूवर केली आहे. नंतरचा नौका खेळाडू मैदानात जाताना आपण पाहिला आहे जितेश म्हात्रे. तर ऑन स्ट्राईक रितेश. यावेळेचा चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील करणार. तत्पूर्वी एकेरी धाव मात्र पूर्ण केली आहे आणि एकेरीच्या साह्यानं अकाउंट मात्र ओपन झालंय ते कैलासवासी पप्पन 11 पेठ संघाचं एकेरी धावेनं. एकंदरीत 46 धावांचा पाठलाग करता वेळेस एकेरी धावेनं अकाउंट मात्र ओपन केला. यावेळी फलंदाज रितेशने एकेरी धाव काढल्यानंतर स्ट्राईक मात्र रोटेट झाले. ऑन स्ट्राईक आता मात्र येतोय तो जितेश म्हात्रे. नितेश
आणि आता मात्र जितेश डावपुरे हाताचा हा खेळाडू आपण पाहिला. प्रवीण भोईर याचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक डावपुरे हाताचा खेळाडू. डावपुरे हाताच्या खेळाडूंचा नेहमीच आपण वर्चस्व पाहिला टेनिस क्रिकेटमध्ये आणि तो वर्चस्व या सामन्यामध्ये दाखवेल का हा खेळाडू. याचा चेंडू स्टँडिंग शॉट झालाय. चेंडू पॅडवर जरूर आदळला, डायरेक्ट हिट झाली. इथं मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय तो फलंदाज रितेश. एकंदरीत आपण पाहिलं की दुसरी विकेट धावचीच्या स्वरूपात बाद होतीये ती पेठ संघाची आणि धावफलकावर धावा आपण स्थिर पाहतोय ती 1 वर. पहिल्या षटकात वर्चस्व प्रस्थापित करतोय गोलंदाज प्रवीण भोईर आणि नौका खेळाडू मैदानात दाखल झालाय रुपेश म्हात्रे आणि गीतेश म्हात्रे ही जोडी मात्र मैदानात असेल. 1 डाऊन आणि सेकंड डाऊनची ही जोडी आता मैदानात आपला खेळ कितपत नेईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. हवेचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यावेळी अपील जरूर केली गेली आहे परंतु आपण पाहतोय पंच आमचे तटस्थ आहेत अजित भुटले सर आणि नॉट आउटचा इशारा त्यांचा आलाय. एकंदरीत आपण पाहतोय की एकेरी रन इथे पूर्ण झाली आणि एकेरीच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावफलकावर धावा लागल्या 2 धावा धावफलकावर लागल्या. प्रवीण भोईरचा विचार केला तर एक प्रशंसनात्मक गोलंदाजी करतोय भारत संघाचा हा स्टार गोलंदाज प्रवीण. एक अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्यातली असलेली क्रिकेटची गुणवत्ता संपूर्ण या मैदानावर सिद्ध करताना पाहायला मिळतोय. का प्रवीण भोईरचा रायगड टेनिस क्रिकेटमध्ये नाव घेतलं जातं ते सिद्ध मात्र करताना सिद्ध करून दाखवतोय डेरोवीच्या ह्या मैदानावर. एकंदरीत पुढचा चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज झालाय प्रवीण. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज गीतेश. डावपुरे हाताचा हा खेळाडू याला मात्र संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. त्यावेळेचा चेंडू मोठा फटका जरूर खेचला. चेंडू येतोय सीमा पार दणदणीत षटकार. एकंदरीत आपण पाहतोय जिथे 24 चेंडू आणि 46 धावेची गरज होती तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या प्रवीणनं. एक विकेट मिळाली होती, 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली होती प्रवीणला आणि शेवटच्या चेंडूवर या खेळाडूनं जाणलं की धावसंख्येचं टार्गेट आपल्याला मोठं सेट करायचं ना अशा वेळी मोठ्या फटक्याची गरज आहे आणि ते जाणून त्यानं षटकार खेचला. एकंदरीत पहिल्या षटकात आला 8 धावा आणि आपण पाहतोय अजूनही येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाव्याची गरज. दुसरा गोलंदाज वापरला गेलाय भारत संघाकडून प्रदीप भोईरचा आपण पहिला चेंडू पाहिला. निर्धाव चेंडूची फेकी केली आहे प्रदीपनं. जसे जसे निर्धाव चेंडू जातील जसे जसे विकेट जातील तसा मात्र प्रेशर वाढत जाणार आहे ते पेठ संघासमोर. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय भाटिशलांगांचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत सिंगल मात्र घेतले आणि सिंगलला स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो डावपुरे हाताचा हा खेळाडू पेठ संघाचा ज्याने संपूर्ण धुवा आपल्या खांद्यावर घेतले.
एक षटकार लगावून पेठ संघाच्या पाठीराख्यांना जरूर त्यांना आशा दाखवली विजयाची आणि त्याला मात्र पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. एकंदरीत आपण पाहतोय या एकेरीच्या साह्यानं 9 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय भव्य दिव्य अशी ही शृंखला आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब देरवली यांच्या विद्यमानानं आयोजित स्वर्गीय राम धुमाल स्मृती चषक 2020. प्रदीप भुईर याचा पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. थोडासा तास पडला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. झेल झाली असती, झेल सुटलं. एकंदरीत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आणि या दुहेरीच्या साह्याने आपण पाहतोय 11 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. 11 धावा धावफलकावर लागल्यात. संत क्रिकेट पाहायला मिळतोय. या सामन्यात शिरकाव करायचा असेल तर मोठे मोठे फटके येणं मात्र जरूर असेल. बॅट मात्र चेंज करताना पाहायला मिळतोय. आपण पाहतो नेहमी की गोलंदाजाचा विचार करून सुद्धा बॅट चेंज केली जाते. बॅटचा वेट आणि गोलंदाजाचा स्पीड याचं मात्र गणित केलं जातं आणि तशी बॅट मात्र यूज केली जाते. त्याच पद्धतीने आपण पाहतोय गीतेश म्हात्रे हा फलंदाज बॅट चेंज करतोय. एकंदरीत आपण पाहिलं की आतापर्यंत 11 धावा धावफलकावर लागल्या. 46 धावांचं टार्गेट आहे. येणारे 15 चेंडू आहेत आणि 35 धाव्यांची गरज आहे. जर पाहायला गेलं तर आव्हान मोठंही नाहीये आणि सोपंही नाहीये. चेंडू लोअर फुलटॉस बनवलाय. सागर चेंडू आलाय आणि जरूर झेल टिपलाय. इथून मात्र तिसरी विकेट जातीये ती पेठ संघाची. गीतेशला एकदा जीवनदान मिळालं होतं. तदनंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र बदलण्यात आली भारत संघाकडून आणि आपण पाहिलं की दुसऱ्याच लगेच चेंडूवर गीतेशची विकेट मात्र मिळाली. गीतेश बाद झाल्यानंतर आपण पाहतोय मैदानात दाखल झालाय तो फलंदाज गुड्डू म्हात्रे. गुड्डू म्हात्रेचा जर विचार केला तर आजच्या ह्या दिवसात या सामन्यापर्यंत पोहोचण्याचा तारणहार जर कोण असेल तर पेठ संघाचा गुड्डू म्हात्रे आहे. गुड्डू म्हात्रेनंच खऱ्या अर्थानं पेठ संघाला हा शेवटचा सामना दाखवलाय. एकंदरीत आपण पाहतोय तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज रुपेश म्हात्रे तो एक निर्धाव चेंडूचा खेळ करतोय. तर चेंडू बॅकहँडवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. झेल होण्याची शक्यता, झेलचा अंदाज मात्र चुकला. त्यानंतर सागरनं चेंडूला कलेक्ट केलं. दुसरी धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि ह्या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावर आपण धावा पाहतोय 13 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक प्रदीप भुईरचं आपण पाहतोय. प्रदीप भुईरनं आतापर्यंत दुसरं षटक संपुष्टात आला आणि 2 षटकाच्या संपतेनंतर आपण पाहतो धावफलकावर धावा लागल्या तर 13. पहिलं प्रदीप भुईरचं षटक त्यात आलेल्या 8 धावा आणि दुसरं प्रदीप भुईरचं षटक. प्रदीप भुईरने वाक्यानुचोटी गोलंदाजी केली आणि फक्त 5 धावा खर्ची केल्या. प्रदीप भुईरची प्रशंसा करायला हवी. सुंदर गोलंदाजी, 1 विकेट घेत फक्त 5 धावा खर्ची केल्या. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 33 धाव्यांची गरज. जिथे 24 चेंडू 46 धाव्यांची गरज होती तिथे पहिल्या 12 चेंडूमध्ये आल्यात 13 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 33 धाव्यांची गरज. 12 चेंडू 33 धावा. या परिस्थितीमध्ये दिमागचा जादूगार चंद्रकांत भुईर यांनी मात्र आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये आपला दबदबा त्यांनी ठेवलाय. चंद्रकांत भुईर यांनी मात्र आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय जिथे 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. 12 मध्ये 6 चेंडू त्यांच्या वाट्याला आहेत. या 6 चेंडू मध्ये ते किती धावा डिपेंड करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ऑन स्ट्राईक एक तारणहार गुड्डू म्हात्रे लगावलेला चेंडू टिपलाय. इथे मात्र एक मोठा गडी बाद होतोय चंद्रकांत भुईरच्या पहिल्या चेंडूवर गुड्डू म्हात्रे.
इथं एक तिथी म्हणून पूजा केली जाते, नाहीतर 12 महिने क्रिकेट हा चालला आहे आपल्याकडे. पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट आणि नंतर लगेच दसरा झाल्यानंतर टेनिस क्रिकेटला सुरुवात होते ते पाऊस पडेपर्यंत. एकंदरीत क्रिकेटचं हे वेळ तमाम आपल्या युवकांना लागलंय आणि ते वेळ या मैदानात सिद्ध होत आहे. यावेळी मोठा फटका जरूर आलाय, षटकार. या षटकाराने 19 धावा धावपलकावर लागल्या. एकदा मोठा फटका आपण पाहतोय, चेंडू येतोय. आयोजकांनी आमचा निर्णय दिलाय, हा चौकार आहे. जावाची टाकली घोरपड वर एक चढ, जावाची टाकली घोरपड वर एक चढ. यावेळेचा चेंडू देखना फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय या सामन्यात. कलांनी दाखवताना पाहायला मिळतोय हा खेळाडू. थँक्यू डीजे. आपण पाहतोय चंद्रकांत भोईरच्या पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळाली होती भातान संघाला, परंतु तदनंतरच्या 3 चेंडूवर आक्रमक हल्ला चढवला तो फलंदाज योगेश कुंदननं आणि या विजयाच्या दरवाजाकडे जाताना वाटचाल करतोय, परंतु त्याच खेळाडूची लगेचच विकेट घेतली आहे चंद्रकांत भोईरनं. एकंदरीत आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवर वर्चस्व गाजवलं होतं गोलंदाज चंद्रकांत भोईरनं. तदनंतरच्या 3 चेंडूवर फलंदाज योगेश कुंदननं वर्चस्व गाजवलं आणि तदनंतरचं आपण पाहिलं शेवट आता ह्या झालेल्या चेंडूवर वर्चस्व गाजवलं ते गोलंदाज चंद्रकांत भोईरनं. आपण धावपलकावर धावा पाहतोय 27. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. एकंदरीत 7 चेंडू 19 धाव्यांची गरज. नौका खेळाडू ऑन स्ट्राईक विजय म्हात्रे. यावेळेचा चेंडू निर्धाव चेंडू फेकी केलाय आणि या निर्धाव चेंडूच्या फेकीनंतर आपण पाहतोय धावपलकावर धावसंख्या आहे 3. 27. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. 6 चेंडू 19 धावा. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल भातान संघाकडून हे पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे. जर पाहायला गेलं तर मिडल ऑर्डरचे हे खेळाडू मात्र खेळ करतायत मैदानामध्ये पेठ संघाचे विजय म्हात्रे आणि त्याचा साथी फलंदाज रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रेचा विचार केला तर नंबर 4 वर आला होता आणि विजय म्हात्रे नंबर 7 वर आलाय. हे 2 खेळाडू तारणहार बनतील का आपल्या पेठ संघाचे? 6 चेंडू मध्ये 19 धावा वाचवण्यात यश येईल भातान संघाला. त्याच दरम्यान आमचे मान्यवर माननीय विश्वनाथजी शेळके साहेब
उसारली डेरवली ग्रामपंचायतचे सदस्य यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. साहेबांना विनंती आहे की या आपण मंचावर विराजमान व्हा. एकंदरीत 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. निर्णायक सामना. कोण करेल टॉप 4 मध्ये प्रवेश? पहिला चेंडू साहिल भोईर या गोलंदाजाचा. निर्धाव चेंडूची फेकी केली. आता मात्र प्रेशर जरूर वाढलं असेल पेट संघाचं. 5 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 5 चेंडू 19 धावा. साहिल भोईरचा पुढचा चेंडू. धावेचा चेंडू कार्पेट शॉटच्या सहाय्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा धावून काढल्या आणि या दुहेरीच्या सहाय्यानं 29 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. या चेंडूवर एक मोठा फटका. तसाच मोठा फटका खेचला या खेळाडूनं. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक शोधतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार, पकडणार. तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं आपण पाहतोय 31 धावा धावफलकावर लागल्यात. आता ह्या चेंडू या सामन्याचा संपूर्ण रंग सांगून जाणार आहे, कारण की 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. हा चेंडू, या चेंडूवर एखादा मोठा फटका किंवा किमान 3 धावा जरी आल्या तरी पुढच्या चेंडूवर सामना हा रंगतदार बनेल. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. साहिल भोईरचा हा चेंडू ऑन स्ट्राईक. रुपेशला लगावलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरीच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावफलकावर धावा लागल्यात 33. येणारे 2 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 2 चेंडू 13 धाव्यांची गरज. आता मात्र एका दुसरा वाईट चेंडू, नो चेंडू या सामन्यामध्ये शिरकाव करून देऊ शकतो तो कैलासवासी पप्पन इरावण पेठ संघाला आणि या सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याचं काम मात्र करतोय तो श्री दत्त भातान संघ. किती झालं? 2 चेंडू 13 धाव्यांची गरज. ऑन स्ट्राईक रुपेश. रुपेशने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. निर्धाव चेंडूची फेकी झाली आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला खेळाडू. शेवटचा चेंडू खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. 1 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. पूर्णपणे विजयी प्राप्त होताना पाहायला मिळते भारताचा संघ. इथे मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय तो श्री दत्त भातार संघानं. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि या शृंखलेमध्ये, संपूर्ण शृंखलेमध्ये सुंदर खेळ कैलासवासी पप्पन इरावण पेठ यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी आपल्याला बेस्ट ऑफ लक असतील. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहिलं चांगलं मागण्याची गुरुवारी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. आपण देखील या स्पर्धेला भेट दिली. स्वर्गीय रामकुमार मधून आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि या सामन्याचं खऱ्या अर्थाने गिरवट होतोय. तर चला, दोन्ही संघाला विनंती असेल आपण सोडायचे. टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बोर्ले संघानं, आजच्या दिवसामध्ये भातान संघ. तर मांडवे मामाचा या ठिकाणी सत्कार देखील केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच गौरव कुमार साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय. तर चला, हँडशेक करून मैदान सोडायचंय.